हॅलो ऍस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडीच्या शुभम सर्स अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महाज्योतीकडनं एक फार महत्वाचा अपडेट आलेला आहे आणि ते अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओमध्ये आहे. फार 5 ते 6 मिनिटाचा हा व्हिडिओ असणार आहे, परंतु फार महत्वाचा आहे. सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा. मुळात महाज्योती काय आहे, तर महाज्योती ही जी ओबीसी कॅन्डिडेट्स आहेत त्या ओबीसी कॅन्डिडेटसाठी प्रशिक्षण घेत असताना, म्हणजे कुठलेही क्लासेस करत असताना, म्हणजे तुम्ही आयबीपीएस, एमपीएससी, पोलीस भरती कुठल्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्हाला एक फायनान्शियल असिस्टन्स म्हणून एक स्कॉलरशिप देतात ते. तर त्यामध्ये जे आपले आयबीपीएस चे विद्यार्थी आहेत जे बँकिंगची तयारी करतात, तर तुमच्यापैकी कोणी ओबीसी कॅन्डिडेट असेल तर त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची की महाज्योती ही संस्था जी आहे ही तुमच्यासाठी, तुम्ही प्रशिक्षण घ्यावं यासाठी तुम्हाला फायनान्शियल असिस्टंट देते, स्कॉलरशिप देते 6 महिन्यासाठी. 6 महिन्यासाठी दर महिन्याला 6,000 आणि एकाच वेळी तुम्हाला पुस्तक असतील किंवा इतर खर्चासाठी 10,000 असे एकूण 36,000 रुपये तुम्हाला ती जी स्कॉलरशिप आहे प्लस हे 10,000 म्हणजे 46,000 रुपये तुम्हाला स्कॉलरशिप मिळत असते. ओके, परंतु ही स्कॉलरशिपसाठी काय करावं लागतं, तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागते जी की दरवर्षी होत असते. आता महाज्योतीची जी परीक्षा यावर्षी होणार आहे 2026 ची, त्याचे फॉर्म मागे निघले होते, ते फॉर्म क्लोज झालेले आहेत. त्यावेळी मी नोटिफिकेशन आपल्या मेन चॅनलला, टेलिग्राम चॅनलला वगैरे टाकलं होतं. ज्यांच्याकडनं ही संधी मिस झाली फॉर्म भरायची त्यांनी काळजी करू नका, पुढच्या वर्षी आणखीन हे फॉर्म येत असतात. ठीक आहे, तर ज्यांनी हे फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी महत्वाची सूचना अशी आहे की हे फॉर्म भरल्यानंतर जी स्पर्धा परीक्षा तुमची होणार आहे, जी सीईटी महाज्योती कंडक्ट करणार आहे, ती सीईटी त्याची डेट आता आलेली आहे, अनाऊन्स झालेली आहे. बघा, त्यांनी डेट दिलेली आहे, हे नोटिफिकेशन आलेलं आहे. नोटिफिकेशन मध्ये सगळ्याच एक्झाम ज्या आहेत त्या कशा कशा होणार आहेत त्याबाबत त्यांनी हे केलेलं आहे, यात दिलेलं आहे. तर पहिल्यांदा पोलीस भरती, एसएससी वगैरे आहे. तर हे 2 नंबरला एसएससी स्टाफ सिलेक्शन, आयबीपीएस, बँकिंग, एलआयसी हे आणि रेल्वे भरती या सगळ्या यांच्यासाठी सीईटी जी आहे ती 9 तारखेला होणार आहे. 9 तारखेला सकाळी 9 ते 11 या वेळेत आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये 12 ते 2 म्हणजे एकूण 2 शिफ्टमध्ये हे आयबीपीएस, बँकिंग, एसएससी, रेल्वे या सगळ्या प्रशिक्षणार्थींची किंवा या गोष्टींचं प्रशिक्षण ज्यांना घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठीची सीईटी टेस्ट ही होणार आहे. सीईटी टेस्ट मधून चांगले मार्क पडलेले जे मेरिटचे विद्यार्थी आहेत त्यांना क्लासेस जे आहेत ते अलॉट केले जातात आणि त्या क्लासेसला तुम्ही 6 महिने प्रशिक्षण घेऊ शकता. 6 महिने प्रशिक्षण घेत असताना तुम्हाला स्कॉलरशिप मिळते 6,000 दर महिन्याला आणि 10,000 एक रकमी अशी 46,000 रुपयांची स्कॉलरशिप आहे. ओके, ठीक आहे. सांगण्याचा आणखीन एक महत्वाचा मुद्दा असा आहे की 1RT नावाची एक नवीन संस्था सुरू झालेली, तुम्ही ऐकलं असेल. 1RT नावाची ही जी संस्था आहे व्हीजे कॅन्डिडेटसाठी, त्यांच्यासाठी सेपरेट एक्झाम होणार नाहीये सध्या तरी. असं वाटतं की त्यांची सेपरेट कुठलीही प्रोसेस होणार नाही. जी काही प्रोसेस महाज्योती घेते त्यांच्यासोबतच त्यांच्यासोबत ही प्रोसेस होणार आहे. सो 1RTचे जे ज्यांनी कोणी फॉर्म भरलेले असतील किंवा महाज्योतीचे ज्यांनी कोणी फॉर्म भरलेले असतील त्यांनी या तारखेकडे लक्ष द्यायचंय. 9 ऑगस्टला ही परीक्षा होणार आहे. मग सर ही परीक्षा होणार कुठे आहे तर याची जे तुम्हाला स्पेशल हॉल तिकीट येणार आहेत. अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे आणि विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र म्हणजे हॉल तिकीट जे आहे ते 3 दिवसापूर्वी देणार आहेत. म्हणजे 9 तारखेच्या आधी, म्हणजे तुम्हाला 6 तारखेपर्यंत तुम्हाला हॉल तिकीट जे आहे ते तुम्हाला मिळून जातील. कसे मिळून जातील तर या वेबसाईटवर ते उपलब्ध करून दिले जाणार. कुठली? महाज्योती.org. महाज्योती.org वर तुम्ही फॉर्म भरत असताना एक अकाउंट क्रिएट केलेलं असणार आहे. सो त्या अकाउंटच लॉग इन आयडी पासवर्ड वापरून तुम्हाला तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे आणि डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला पुढे 3 दिवस वेळ भेटणार आहे. जिथे कुठं समजा सेंटर दूर असेल तर तुम्हाला त्या सेंटरला जाण्या येण्यासाठी. ठीक आहे, विद्यार्थ्यांना प्रवेश पत्रात नमूद केलेले परीक्षा केंद्र हे कुठल्याही परिस्थितीत बदलून मिळणार नाही, ही सुद्धा एक सक्त सूचना त्यांनी दिलेली आहे. प्रवेश पत्रासंदर्भात येणाऱ्या अडचणी, शंका असतील तर त्यांनी एक फार महत्वाचा असा नंबर पण दिलेला आहे, हेल्पलाईन नंबर. तर ह्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता असं सांगितलंय. ज्या विद्यार्थ्यांच्या नावात काही कारणास्तव बदल आहे, जसे की मॅरिड वुमन आहेत, मॅरिड लेडीज आहेत, त्यांच्या नावात काय बदल असेल तर त्यांना नावात बदल असल्याचं ते प्रूफ किंवा प्रमाणपत्र सोबत ठेवायचं आहे, ते पुरावे सोबत ठेवायचे आहेत परीक्षेला येत असताना. अशा स्पष्ट 4 ते 5 आणि महत्वाच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. महत्वाचं काय आहे तर महाज्योती आणि 1RT या दोन्ही संस्थेमधून फॉर्म भरलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी 9 तारखेला परीक्षेला तयार राहायचे. त्याआधी 6 तारखेला म्हणजे 3 दिवस आधी 6 तारखेला तुम्हाला हॉल तिकीट येतील. हॉल तिकीट काळजीपूर्वक डाउनलोड करायचे. बाकी जर कोणी दिव्यांग उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी महत्वाच्या सूचना आहेत, ह्या त्यांनी स्पेशल डिटेलमध्ये वाचून घ्यायच्यात. लेखनिक म्हणजे आपला हा जो असतो रायटर जो आहे तो कसा असावा काय नाही त्याबाबत, आणि ही बाकी प्रोसेस वगैरे त्यांनी दिलेली आहे जी की तुम्हाला मी पहिल्या 2 मिनिटांमध्ये शॉर्ट मध्ये सांगितलेली आहे. ठीक आहे,
तर आता ही जी नोटिफिकेशन आहे ही तुम्हाला आपल्या शिवम सर अकॅडमीच्या मेन टेलिग्राम चॅनलला तर मिळेल, परंतु त्यासोबत तुम्हाला एक महाज्योती SSA महाज्योती नावाचं एक टेलिग्राम चॅनलची लिंक दिसेल, ती सुद्धा जॉईन करा. SSA महाज्योती नावाच्या या टेलिग्राम चॅनलमध्ये आपण SSA कडनं हे सगळे अपडेट्स जे आहेत तिथे टाकत असतो. त्यामध्ये फक्त आणि फक्त ओबीसी कॅन्डिडेट किंवा महाज्योतीला जे क्वालिफाय आहेत, इलिजिबल आहेत स्टुडंट, त्यांनी जॉईन करा. जे इतर कास्टचे स्टुडंट आहेत, फॉर एक्झाम्पल सारथीचे जर तुम्ही ओपन कॅटेगरीत असाल तर सारथीला तुम्ही इलिजिबल असाल तर मग सारथीसाठी SSA सारथी असं सेपरेट आहे. ठीक आहे. सो आपले वेगवेगळे 4 चॅनल आहेत. SSA सारथी, त्याच्यानंतर SSA बार्टी, SSA बार्टी. तुम्ही ज्यामध्ये इलिजिबल असाल त्याच टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे. SSA TRTI, जर तुम्हाला माहित नसेल तर ते पण मी सांगतो पुढच्या मिनिटात. 1 सेकंड फक्त थांबा. त्यानंतर आहे SSA महाज्योती. ठीक आहे. ओके. आता मी तुम्हाला सांगतो बघा, SSA सारथीमध्ये जे मुलं मराठा किंवा कुणबी आहेत, मराठा किंवा कुणबी, मराठा किंवा कुणबी, हे सगळे जे विद्यार्थी आहेत यांनी SSA सारथी जॉईन करायचे. SSA बार्टीमध्ये जे SC कॅटेगरीचे स्टुडंट आहेत, SC कॅटेगरीचे जे स्टुडंट आहेत त्यांनी SSA बार्टी जॉईन करायचे. SSA TRTI मध्ये जे ST कॅटेगरीचे स्टुडंट आहेत, या सगळ्या स्टुडंटनी हा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे. आणि SSA महाज्योतीमध्ये सर्व ओबीसी कॅन्डिडेट्स जे आहेत, ओबीसी कॅन्डिडेट्स यांनी हे महाज्योतीचे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. असे 4 वेगवेगळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. जर तुम्ही परीक्षा दिलेली असेल तरी जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या परीक्षांचे अपडेट मिळतील. जर परीक्षा दिलेली नसेल तर मुद्दामून जॉईन करा, कारण पुढे परीक्षा कधी होणार आहे काय नाही या बाबतीत सगळे टोटल अपडेट्स आपण त्या चॅनलवर देत असतो. ठीक आहे. ओके, चालेल. या 4ही चॅनलच्या लिंक्स मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकायला सांगतो. ओके, इज दॅट क्लिअर? चलो. सो सगळ्यात महत्वाची हे महाज्योतीच्या बाबतीची हे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर तुमच्या कामाचे असेल तर ठीक, नसेल तर तुमच्या ज्या विद्यार्थी मित्राच्या, तुमच्या भावाच्या, बहिणीच्या, ज्यांच्या कोणाच्या कामाचे आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ओके, थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.